नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. यामध्ये नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, मुखेड, देगलूर आणि नायगाव या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये 2 मतदारसंघ होते. एक राखीव तर दुसरा खुला मतदारसंघ होता. यामध्ये राखीवमधून नामदेवराव कांबळे काँग्रेसचे विजय झाले होते. तर खुल्या मतदारसंघामधनं शंकरराव टिळकीकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. 1957च्या निवडणुकीमध्ये SCFचे हरिहर सोनोले हे नांदेड लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झाले होते. तर 1957च्या निवडणुकीमध्ये देवराव कांबळे काँग्रेसचे हे राखीवमधून विजयी झाले होते. 1962च्या निवडणुकीमध्ये राखीव मतदारसंघ हा कमी होऊन खुल्या मतदारसंघ राहिला होता. यामधून काँग्रेसचे तुलसीदास जाधव हे या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमधून विजयी झाले होते. तर 1967च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे व्यंकटराव तरोडेकर हे विजयी झाले होते. तर 1971च्या निवडणुकीत परत एकदा काँग्रेसचे व्यंकटराव तरोडेकर हे विजयी झाले होते. 1977च्या निवडणुकीमध्ये शेकापचे केशवराव धोंडगे हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. तर 1980च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शंकरराव चव्हाण हे विजयी झाले होते. तर 1984च्या निवडणुकीमध्ये शंकरराव चव्हाण काँग्रेसचे हे दुसऱ्यांदा विजयी झाले होते. 1987च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अशोकराव चव्हाण हे विजयी झाले होते. 1989च्या निवडणुकीमध्ये जनता दलाचे व्यंकटेशराव काब्दे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. 1991च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या विजयी झाल्या होत्या. 1996च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे गंगाधरराव कुंटुरकर हे विजयी झाले होते. 1998च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर हे या निवडणुकीत विजयी झाले होते. 1999च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर हे परत एकदा विजयी झाले होते. 2004च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे DB पाटील हे विजयी झाले होते. 2009च्या निवडणुकीमध्ये भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. तर 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अशोकराव चव्हाण हे विजयी झाले होते. 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते.